नमस्कार, मी पूजाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हॉटेलमध्ये गेलो ना, बहुधा आपण मटर पनीर टेस्ट करतो. पण असाच मटर पनीर साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. हा मटर पनीर बनवण्यासाठी खूप साऱ्या भरगच्च मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मटर पनीर इतका जबरदस्त आणि टेस्टी झालेला आहे. चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता आपण मटर पनीर कसा बनवायचं हे पाहूयात. मटर पनीरसाठी लागणारे साहित्य. इथे मी 200 ग्राम पनीर, 100 ग्राम मटर, 1 टोमॅटो, 2 कांदे आणि लसूण घेतलेला आहे. सर्वात आधी ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊ. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतवून घ्यायचा. कांद्याचा जो कच्चा वास आहे तो गेला पाहिजे आणि तो मऊ झाला पाहिजे, इतकं त्याला परतवून घ्यायचं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लसूणही हलकासा परतवून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण परतवून झाल्यानंतर रफली चॉप केलेला टोमॅटो परतवून घेऊ. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मटर टाकून घ्यायचा. हा ताजा मटर असल्यामुळे याला थोडंसं शिजवून घ्यायचे. फ्रोझन असेल तर शिजवायची काही गरज नाहीये. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये पनीर तळून घ्यायचं आहे. मसाला थंड झालेला आहे, याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ. सुरुवातीला कांदा आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे, त्यानंतर टोमॅटोची. कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा आणि लसूणचे वाटण टाकून घेऊ. हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. छान असा परतवून झालेला आहे आणि याला तेल सुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. टोमॅटोही छान परतवून घेऊ. आपल्याला छान रंग आलेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला. इथे मी सुहानाचा मटर पनीर मसाला वापरलेला आहे. यानंतर याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं. मी इथे 1.5 चमचा टाकलेला आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी मटर टाकून घेणार आहे. यालाही या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेऊ. त्यानंतर तळून घेतलेला पनीर,
मटर आणि पनीर व्यवस्थित परतवून झाल्यानंतर ते मी 1 मिनिटभर झाकून ठेवणार आहे. ग्रेव्ही मस्त अशी दाटसर आणि छान झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत. गरम पाण्याचा शक्यतो वापर करा. थंड पाण्यामुळे मसाल्यांची चव बिघडते, चांगली टेस्ट येत नाही. इथे तुम्ही पाहू शकता जेवढी मला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी आलेली आहे. पनीर तळताना ते शिजलेलं असतं, त्यामुळे त्याला ॲडिशनल काही शिजवण्याची गरज नाही आहे. पाहिलंत ना आपलं मटर पनीर किती साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे. कोणतेही जास्त मसाले नाही आहेत आणि बाजारसारखी पद्धती नाही आहे. घरच्या घरी अगदी सहजरित्या हा मटर पनीर तयार होतो. बटर नानची रेसिपी मी कॅप्शनमध्ये टाकलेली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.